सर्वप्रथम सर्व रसिकांचे मनापासून स्वागत. भास्कर बुवा आपल्या ज्या काही अभिमानाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे भास्कर बुवांचं शास्त्री हॉलमधलं वास्तव्य आणि बालगंधर्वांनी त्यांच्या स्मरणार्थ देणगी देऊन त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गाणं चालू ठेवावं असं भगिनी समाजाला सांगितलं आणि त्यावेळेपासून मोठमोठे गायक भास्कर बुवांच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी येऊन गाणं इथे आपल्याला म्हणजे सादर करतात. आणि आता ह्या वर्षी आपल्याकडे गाण्याच्या कार्यक्रमासाठी मुग्धा दीक्षित आपल्या वाडीची सून तिचं गाणं आहे. ती कोल्हापूरची माहेरवाशी आणि लहानपणी 8व्या वर्षापासूनच तिला गाण्याची आवड आहे असं तिच्या पालकांच्या लक्षात आलं आहे आणि त्यावेळेपासूनच तिला जयपूर घराण्याच्या गायिका वासंती टेंबे यांच्याकडे तिचं गाण्याचं हे सुरू झालं, क्लास सुरू झाला. तिने शाळेमध्ये अनेक बक्षिसे मिळाली आहेत. रेडिओवर पण ती नेहमीच गाणं सादर करायची आणि अनेक तिला बक्षिसंही मिळालेली आहेत. ती फक्त गाण्यातच नाही तर ती केमिकल इंजिनियर आहे, मोठ्या पदावर नोकरी करते. पण मला मनापासून असं वाटतंय की ह्या सगळ्या ओळखींपेक्षा सुद्धा ती आपल्या भगिनी समाजाच्या कार्यकारी मंडळात असलेल्या सुमतीबाई दीक्षित ज्या म्हणजे पूर्वी बालमंदिराच्या पण कार्यकर्त्या होत्या आणि त्यांची नाचसून ही ओळख आपल्या वाडीतल्या सगळ्यांना जास्ती आवडेल, भावेल आणि लक्षातही राहील. तेव्हा आपला शास्त्री हॉल हे सुनांचं आणि मुलींचं कौतुक करण्यात मला वाटतं इतर ठिकाणपेक्षा जरा जास्तीच पुढाकार घेत असतं. तर आता हे सून पण नाही पण या नाचसुनेचं आज आपल्याकडे कौतुकाने गाण्याचा कार्यक्रम होत आहे. तेव्हा मी मुग्धाला विनंती करते की तिने आज गाणं सादर करावं. मध्ये निवेदनासाठी मोहन कानेरे आपल्या वाडीतल्या आपल्या सर्वांच्या परिचयाचं, उत्तरा केळकर, श्रीधर फडके असे अनेक नामवंतांबरोबर त्यांनी म्हणजे निवेदन केलेलं आहे. वाडीमध्ये रहिवासी नसून सुद्धा वाडीचेच रहिवासी पूनम आणि प्रसाद यांना आपण सगळेजण ओळखतो. तर गाणं ऐकायला सगळे उत्सुक असल्यामुळे मी प्रस्तावना न लांबवता मुग्धाला विनंती करते की तिने गाणं सुरू करावं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलिकाक्षं मंगलाय तनूहरी मंगलाय तनूहरी. आजच्या या कार्यक्रमाकरता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या वाडीत सून म्हणून आलेल्या मुग्धा दीक्षित त्यांचा परिचय सुद्धा करून झालेला आहे. भास्कर बुवा रघुनाथ बखले 144 वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात 1889 या दिवशी 10 ऑक्टोबर या दिवशी जन्माला आले आणि 1922 साली त्यांचं निधन झालं. या संपूर्ण कालखंडामध्ये एक विलक्षण मोठा कलावंत घडला, इतका मोठा की त्यांना त्या काळात जर भारतरत्न ही उपाधी असती तर निश्चित दिली गेली असती, इतक्या योग्यतेचे ते होते. त्यांच्याबद्दल उदंड माहिती मी आज माझ्याजवळ आणलेली आहे आणि इतर काही निवेदनामध्ये जास्त वायफळ न बोलता त्यांची माहिती जितकी जास्त देता येईल तितकी देण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रसाद आज हा कलावंत, त्याच्या दोन्ही डोळ्यांना हल्ली जे त्रास होतात तसे झालेले आहेत, पण तो गॉगल लावून आलेला आहे. त्याची कमिटमेंट आहे ती तो पूर्ण करणार आहे. त्याची पत्नी पण उपस्थित आहे. कसलेले असे हे वादक आहेत, त्यांच्याबद्दलही नंतर बोलू आपण. सुरुवातीला आपण शारदा देवीला वंदन करणारं अतिशय मधुर असं गाणं ऐकणार आहोत. श्रीधर फडकेंनी स्वरबद्ध केलं. शांता शेळके यांचं ते गीत आहे. ज्योत्स्ने परिकांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातून चारी युगांची पौर्णिमा. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी.
या सुरांच्या मैफलीला रंग आणावा तुम्ही, या फुलातील सुगंधाची मी तुम्हा देतो हमी. भास्करबुवा बखले गुजरात मधल्या काठोर नावाच्या गावी जन्माला आले. अर्थातच गरीब घराण्यात ते जन्माला आले. सुरुवातीला त्यांना कीर्तन शिकवावं, ध्रुपद गाणं शिकवावं अशा उद्देशाने विष्णुबुवा पिंगळेंकडे पाठवण्यात आलं. त्यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं, पण ते थोडंसंच घेतलं आणि किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. त्या ठिकाणी एक बालकलाकार म्हणून त्यांची खूप स्तुती झाली. मुळात आवाज चांगला होता, अत्यंत बुद्धिमान होते आणि गाण्यामध्ये पुष्कळच त्यांच्या त्यावेळी सुद्धा रंगत होते. अशा कारणाने किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये हा बालकलाकार खूप लोकप्रिय होता आणि कैकेयीची भूमिका ते करत असत रामराज्य वियोग नाटकामध्ये. त्या कैकेयीला एकच गाणं होतं आणि ते गाणं ते इतके तब्येतीने गात असत की सगळे श्रोते कैकेयीचं ते गाणं ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. आणि अशा त्या वातावरणामध्ये रुद्रवीणा वादक बंदे अली खां हे त्या किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये एरवी सुद्धा जात असत आणि कार्यक्रमाच्या वेळेला, नाटकाच्या वेळेला जाऊन हजेरी लावत असत. तर बंदे अली खां एक दिवस त्या दिवशी ते गेले होते तिकडे नाटक मंडळीमध्ये. नाटक संपल्यानंतर ते म्हणाले, वो गाणेवाला छोटा कलाकार किधर आहे? तर सगळ्यांनी विचारलं, तुम्हाला कोणाला भेटायचं? तर त्यांनी ते कैकेयीचं ते गाणं होतं ते उद्धृत केलं, हे गाणं गाणारा तो कलाकार कुठे? तर भास्करबुवांना बोलावलं. बंदे अली खां एवढे खुश झाले, ते म्हणाले की मी तुला गाणं शिकवेन, मी तुला गंडा बांधतो, आत्ताच्या आत्ता आपण गंडाबंधनाचा कार्यक्रम करू. त्यांनी कोणाला तरी सगळं ते साहित्य आणायला पाठवलं आणि नाटक संपल्यानंतर तिथे भास्करबुवांना गंडा बांधला गेला आणि तिथून त्यांची तालीम सुरू झाली. बंदे अली खां हे सगळं मी आता तुम्हाला जे काही सांगतोय हे बी.आर. देवधर यांच्या पुस्तकामध्ये भास्करबुवांवर खूप मोठा लेख आहे आणि पुलंनी गुणगायना आवडीमध्ये सुद्धा फार प्रतिभाशाली अशा सुंदर भाषेमध्ये भास्करबुवांवरती लेख लिहिलेला आहे. हे दोन मुख्यत्वे करून माझे लेख आहेत आणि गुगलमध्ये मी माहिती मिळवलेली आहे. त्या सगळ्यावरून मी आपल्याला सांगतोय, कारण ही घटना सुमारे 125-130 वर्षापूर्वीची आहे. तर असं आपल्याला मला सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्या बालकलाकाराच्या प्रेमात ते पडले आणि नंतर काही काळी तालीम चालू राहिली आणि मग बडोद्याचे बंदे अली खां, त्यानंतर फैज मोहम्मद खां या दोघांकडे त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्यावेळेला जे न्यायमूर्ती तेलंग होते त्यांना भास्करबुवा खूप आवडत असत, त्यांचं गाणं खूप आवडत असे आणि त्यांनी शब्द टाकला फैज मोहम्मद खां यांच्याकडे की तुम्ही या मुलाला तयार करा. फैज मोहम्मद खां थोडेसे लबाड होते, ते त्यांच्या पुतण्याला शिकवत असत आणि त्यावेळेला भास्करबुवांना बाहेर पाठवत असत. काही वस्तू आणायला म्हणा, कामाला म्हणा, त्याला बाहेर पाठवायचे. आणि 6 महिने असेच गेले. तेलंगणा एकदा भास्करबुवा भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की मला काही फारसं शिकवलं जात नाही या ठिकाणी, बरेचदा ते त्यांच्या पुतण्यालाच शिकवत असतात. तर तेलंग यांना भेटले आणि म्हणाले की तुमची शिफारस मी बडोद्याच्या संस्थानाकडे केली आणि म्हणून तिथले राजगवई म्हणून तुमची नियुक्ती झाली आणि ही नियुक्ती जर तुम्हाला पुढे चालू ठेवायची असेल तर भास्करबुवांना तुम्ही मन लावून शिकवलं पाहिजे, नाहीतर तुमचं ते राजगायक पद गेलंच समजा. इतका कडक शब्दात तेलंगांनी सांगितल्यानंतर मात्र बंदे अली खाननी मनावर घेतलं आणि भास्करबुवांना खूप मन लावून ते शिकवायला लागले. तूर्त मी आता इथे या ठिकाणी थांबतो, कारण असं जर मी खूप वेळ सांगत बसलो तर आपलं गाणं राहून जाईल. यानंतर आम्ही जी रचना घेतली ती हेतुतः थोडीशी रागदारीवर आधारलेली अशी रचना आहे. बाबूजींचं संगीत आहे आणि गदिमांचे शब्द असावेत असा माझा अंदाज आहे. आपण त्या गाण्याचा आस्वाद घेऊ. तत्पूर्वी एक सांगतो की नाहम वसामी वैकुंठे न योगिनाम हृदय रवऊ मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा, असं भगवंतांनी नारद मुनींना सांगितलेलं आहे. नारद मुनींनी त्यांना विचारलं तुम्ही राहता कुठे? तेव्हा भगवंत म्हणाले मी वैकुंठात राहत नाही, नाहम वसामी वैकुंठे न योगिनाम हृदय रवऊ, योगीजनांच्या हृदयात सुद्धा मी राहत नाही. मग तुम्ही राहता कुठे? तर माझा भक्त जिथे माझं गायन करत असेल तिथे मला राहायला आवडतं. संगीत श्रवणामृत. आपण त्या गाण्याचा आस्वाद घेऊ.
खूप धन्यवाद देतो, कारण आपला टाळ्यांचा प्रतिसाद अगदी बोलका होता आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा गाणं आवडल्याचं आम्ही वाचू शकत होतो. गाणं जेव्हा अत्यंत श्रवणीय असतं तेव्हा समोरचा प्रत्येक चेहरा प्रेक्षणीय असतो, कारण जो आनंद मिळत असतो त्या श्रोत्याला, त्याचा तो आनंद चेहऱ्यावर आपल्याला वाचता येतो, त्याला प्रफुल्लित व्हायला होतं, त्याला उत्तेजित व्हायला होतं, त्याला असं वाटतं आपणही गावं, आणि ते चुकीचं नाही. चांगलं गाणं ऐकल्यानंतर इथून जाणारा श्रोता त्याला आवडलेलं गाणं गात गात घरी जातो, किंवा कदाचित दुसऱ्या दिवशी आंघोळ करत असताना बाथरूम मध्ये सुद्धा त्याचा सूर लागतो आणि तो गायला लागतो. मग पाडगावकरांच्या सारखा कवी म्हणतो की गाय जवळ येते आणि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो. जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता आणि मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता. एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, गाण्यावर प्रेम करीत म्हटलं पाहिजे. प्रेम महत्वाचं, की तू समर्पित भावनेने तुम्ही ते स्वर किती अडवून छान पद्धतीने गाता, त्यावर समोरच्या श्रोत्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. भारत गायन समाज पुण्यातला, तिथले सर्वेसर्वा एक देसाई म्हणून होते, ते भास्कर बुवांचं गाणं उदंड ऐकलेले ग्रस्त होते. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा जेव्हा आम्ही भास्कर बुवांचं गाणं ऐकायचो तेव्हा आमच्या मनातला राग, लोभ, ईर्ष्या, मोह, मत्सर सगळं नष्ट व्हायचं, मीपणा कुठल्या कुठे गळून पडायचा आणि आम्ही इतक्या त्या सुरांच्या अधीन व्हायचो की आम्हाला असं वाटायचं की खरोखर परमेश्वराचं जर दर्शन कुठे असेल तर ते भास्कर बुवांच्या गाण्यामध्ये इतकं ते छान बोलून जायचं. आणि पुलंनी तसा मुद्दाम उल्लेख केलेला आहे. पुलं असं म्हणाले की आज मला जर कोणी विचारलं की भास्कर बुवांचं गाणं गाणारा एखादा माणूस मला सांगा, तर ते म्हणाले की सांगणं अवघड आहे. जसं तुम्हाला जर विचारलं की जसराजजींचं गाणं सांगणारा एखादा गायक, तर आपण लगेच संजीव अभ्यंकरांचं नाव सांगू, कारण जसराजजींचं सगळं गाणं तो गातो, ते गातात, तो म्हणणं चुकीचं आहे, पण आपल्याकडे असं पटकन प्रेमाने म्हटलं जातं. तर असं भास्कर बुवांचं गाणं गाणारा बुवा हा गायक आहे असं बोट दाखवता येणार नाही, पण ते गाणं कसं झिरपलंय हे पुलंनी सांगितलं. ते म्हणाले की आज सुद्धा तबियतीने एखादा जर कोणी भिंपलास गायला लागला तर त्याच्या गाण्यामध्ये, त्याच्या स्वरविस्तारामध्ये, त्याच्या रागविस्तारामध्ये, त्या भिंपलासामध्ये आम्हाला स्वकुलतारक सुद्धा ऐकायला मिळतं. त्यातल्या ज्या सुंदर जागा आहेत, त्यातल्या ज्या शैलीदार विलक्षण अशा गोड जागा आहेत, बालगंधर्वांच्या गळ्यातून आम्ही ऐकलेल्या आहेत, त्या जागांचं स्मरण हा तबियतीने गाणारा माणूस आम्हाला करून देतो. किंबहुना बालगंधर्व काय किंवा मास्तर कृष्णराव काय, दोघेही भास्कर बुवांचे शिष्य, आणि त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला इतकं वेळ लावलं की लोक सगळं काही विसरून गेले, आपलं दैनंदिन जीवन विसरून गेले, त्यांच्या मैफलींना जायला लागले. त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे, पण तूर्त आपण नंतरच्या गाण्याकडे वळतोय. राजा बडेंची फार चांगली रचना आहे. राजा बडे फार मोठे कवी होऊन गेले, तितकं त्यांचं नाव लोकांना माहीत नाही. जितकं अन्य कवींचं किंवा गीतकारांचं नाव माहीत झालं तितकं राजा बडेंचं माहीत झालं नाही, कारण त्यांच्या रचना थोड्या होत्या, थोड्या असल्या तरी अत्यंत प्रासादिक होत्या, बोलक्या होत्या आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या होत्या. खरं म्हणजे हे गाणं एखाद्या पुरुषाने गायला हवं, कारण या गाण्यामध्ये जो भाव आहे तो पुरुष स्त्रीला उद्देशून सांगतोय, असंच तो भाव आहे. पण त्या आशाबाईंनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. हृदयनाथ मंगेशकरांची फार सुंदर अशी गोड चाल आहे, आणि त्यात पुन्हा दोन ताल, एक रूपक आहे आणि दुसरा पुन्हा जलदगतीने जाणारा 8 मात्रांचा केरवा आहे. तर त्याचा आपण आता आस्वाद घेऊ. नंतर मी भास्कर बुवांच्या बद्दल आणखीन काही बोलेन. उधळी
1922 साली भास्करबुवा आपल्यातून गेले आणि त्याच्या 2च वर्ष आधी पतियाळा पंजाबमध्ये 1920 साली त्यांचा जलसा झाला. एकदा रवींद्रनाथ टागोर असं म्हणाले होते की जेव्हा मी सकाळचा तोडी राग गायला सुरुवात करतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या मनातली आर्तता, माझ्या मनातलं दुःख त्या तोडीतून व्यक्त होत चाललंय. जसजसा तो राग मी पुढे पुढे नेतो, त्या रागाचं स्वरूप वाढवत जातो, तसं मला असं वाटतं की सगळ्या विश्वाला गवसणी घालणारं असं गायन, सगळ्या विश्वाची आर्तता ज्याच्यामध्ये सामावलेली आहे, सगळ्या चांगल्याला आव्हान करणारं असं काहीतरी माझ्या गळ्यातून चाललंय, असा साक्षात्कार मला त्या ठिकाणी होतो, असं रवींद्रनाथ टागोर म्हणालेले होते. पतियाळामध्ये जेव्हा भास्करबुवा दरबारी कानडा गायले तेव्हा त्या रागामधली श्रीमंती, त्या रागामधली प्रतिभेची विलक्षण झेप, अतिशय दर्जेदार असं त्यांचं गायन ऐकून त्यावेळेला श्रोते विलक्षण वेडे होऊन गेले होते. आणि तो दरबारी कानडा कधीच कोणी विसरू शकणार नाही, इतका प्रभावी त्या दिवशी झालेला होता. बरोबर 2 वर्षांनी फैयाज खान यांचं तिथे गाणं झालं आणि फैयाज खान आयोजकांनी विचारलं आपण सुरुवात कुठच्या रागाने करणार, कारण आधी कोणीतरी एक गायक गाऊन गेला होता आणि रात्रीचे 11:30-12 वाजेची वेळ आली होती. तर आयोजकांना फैयाज खान म्हणाले की मी दरबारी कानडा गाणार आहे. तेव्हा आयोजकांनी त्यांना नम्र विनंती केली की इथे तुम्ही दरबारी कानडा कृपा करून गाऊ नका, कारण भास्करबुवा गाऊन गेले 2 वर्षापूर्वी आणि तो इतका प्रभावी गायलाय की आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जर पटलं तर तुम्ही मान्य करा, पण तुम्ही अन्य कुठचाही राग घ्या पण दरबारी कानडा मात्र तुम्ही गाऊ नये, अशी विनंती केली. आणि ती फैयाज खाननी मान्य केली. इतक्या मोठ्या गायकांनी, फार मोठे गायक होते फैयाज खान सुद्धा, पण त्यावेळेला सुद्धा दुसऱ्या गायकाचा आदर करणं आणि भास्करबुवांच्या बद्दल फारच निराळं वातावरण होतं. तेव्हा सुद्धा राग द्वेष, दुसऱ्याची स्पर्धा करणं हे वातावरण होतं, नाही असं नाही, पण भास्करबुवांच्या बाबतीत इतकं वेगळं सगळं होतं, ते ऋषितुल्यच होते. जितकं गाणं त्यांचं सुरेल होतं तितकं त्यांचं वागणं सुद्धा साधं आणि सुरेल होतं. आपल्याकडची एक गायिका अशी आहे, फार मोठी आहे, पण ती स्टेजवर असेपर्यंतच ती सुरेल असते, स्टेजवरून खाली आली की सुरेलपणा जातो कुठेतरी. त्या गायिकेला विमानतळावर गाडी पाठवली होती, त्या गाडीचा रंग काळा होता, तर ती म्हणाली काळ्या गाडीत मी बसणार नाही, मला दुसरी गाडी आणा. आयोजकांची इतकी पळापळ झाली, त्यांनी दुसरी गाडी आणून त्या गायिकेचं गाणं केलं. एकदा समोर असं ते गाणं कुठे आहे म्हणून विचारलं आयोजकांना, तर त्यांनी तिला त्या गायिकेला नेलं तिकडे आणि दाखवली ती जागा. तर स्टेजच्या समोर दूर अंतरावर एक मोठं झाड होतं. ती म्हणाली हे झाड संध्याकाळपर्यंत कापून टाका, ते झाड समोर असेल तर मी गाऊ शकणार नाही. असे नखरे करणारे गायक त्या काळात सुद्धा होते, आजही आहेत, पण भास्करबुवांनी कधी नखरा केला नाही. त्यांना सुंदराबाईंनी एकदा लावणी शिकवाल का म्हणून विचारलं, ते हो म्हणाले, आणि त्यांनी अबलख घोडा नावाची जी लावणी आहे ती सुंदराबाईंना शिकवली. त्यांनी कुठच्याही गायन प्रकाराला कमी लेखलं नाही आणि असे ऋषितुल्य अतिशय रुजू स्वभावाचे भास्करबुवा. तर त्यांच्या अजून आठवणीत ते जेव्हा जलंधरला गायला जात असत, तर जलंधरला एका विशिष्ट घरामध्ये त्यांना राहायची सोय करत असत. त्यांच्या घरावरून जाताना त्यांचे जे चाहते श्रोते होते ते पायातली चप्पल हातात घेत असत. त्या घरावरून पुढे गेल्यानंतर ती चप्पल पुन्हा खाली पायावर ते घालत असत. इतकी श्रद्धा, इतकं प्रेम, इतका आदर, असे भास्करबुवा होते. त्यांच्याबद्दल अजून मी बरंच सांगेन, पण तूर्ता पण पुढच्या गाण्याकडे वळतोय. हा, हे पण एक गाणं फार छान आहे, चित्रदर्शी वर्णन आहे. शब्दचित्र कसं सुधीर मोघ यांनी काढलंय आणि श्रीधर फडकेंनी त्याला चाल देऊन किती ते विलक्षण सुंदर असं गाणं होऊन गेलंय. आपण त्याचं श्रवण करू. Hmm.
भास्कर बुवांना अजून 2 उस्तादांची तालीम मिळालेली होती. त्यांची नावं अशी की नरफन खां आणि अल्लादिया खां. आणि अल्लादिया खां आणि भास्कर बुवा यांची जरा मैत्रीच झालेली होती. तर त्यांनी त्यांना असं सांगितलं की तू रहिमत खां यांचं गाणं ऐक, तुझ्या गाण्यात बदल होईल. आणि भास्कर बुवांनी अत्यंत समर्पित वृत्तीने रहिमत खां यांचं गाणं ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की खरं गाणं जर कुठचं असेल तर हेच आहे. आणि त्याच्यामध्ये इतका बदल झाला की रहिमत खां यांचा प्रभाव इतका पडला की ती सगळी कीर्ती कराचीला घमंड खां यांना ऐकायला गेली, त्यांच्यापर्यंत पोचली. आणि घमंड खां यांच्या 3 पुत्रांचं गाणं विलक्षण दर्जेदार होतं. त्यांना 3 मुलगे होते, त्यांचे नावं सांगतो मी तुम्हाला. मुबारक अली, मुराद अली आणि बिब्बे खां. या तिघांना त्यांनी कसून तयार केलं होतं. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की दक्षिणेत पुण्यामध्ये एक भास्कर बुवा बखले नावाचा फार मोठा पंडित गायक आहे, त्याचं गाणं जोपर्यंत तुम्ही तिघं ऐकत नाही तोपर्यंत काही खरं नाही. खरं गाणं तुम्हाला ऐकायचं असेल तर त्याचं गाणं ऐका, त्या पंडिताचं गाणं ऐका. आणि योगायोग असा की नंतर 6-7 महिन्यानंतर कराचीला भास्कर बुवांचा जलसा आयोजित केला गेला होता. तर ह्या 3 भावांनी, तिथे थोडीशी हिंदू मुसलमान तेढ होतीच, या 3 भावांनी असं केलं की आदल्या दिवशी स्वतःचंच गाणं ठेवलं. आणि हे तिघं इतके आव्हानात्मक गायले, कसून गायले, लोकांना इतकं वेडं केलं त्यांनी की नंतर दुसऱ्या दिवशी भास्कर बुवा गाणार होते तर त्यांना असं तिघांना वाटलं की आता आमचा इतका प्रभाव पडलेला आहे, हा पुण्याचा पंडित काय गाणार. अर्थात भास्कर बुवा, भास्करच नाव होतं त्यांचं आणि त्याप्रमाणे कर्तबगारी होती त्यांची. कराचीला त्यांनी जो जलसा केला तो या तिघांनी ऐकला. आणि मी मगाशी बोललो की मनातला सगळा ईर्षा, अहंकार, ते सगळं जसं नष्ट होतं तसं त्या तिघांचं झालं. आणि त्यांनी आपल्या वडिलांना असं सांगितलं की असं गाणं आमच्या कल्पनेत नव्हतं कधी, की इतकं विलक्षण, गोड आणि इतकं छान, इतकं हृदयाला भेटणारं गाणं आम्ही ऐकलं की त्यापुढे आमच्या तिघांचं गाणं काहीच नाही, असा साक्षात्कार आम्हाला झाला. आणि ते भास्कर बुवांचे इतके चाहते झाले की भास्कर बुवांच्या त्या परिसरात जेव्हा जेव्हा मैफली होत तेव्हा त्यांचं गाणं झाल्यानंतर त्यांचे पाय चेपायलाही तिघं जात असत, इतकी सेवा करायला ते तयार झाले होते. तेव्हा असा गाण्याचा जोरदार प्रभाव पडत होता आणि जिकडे तिकडे त्यांचं नाव होत होतं. यानंतरचं गाणं ही आपल्याला सगळं असं कदाचित विसंगत वाटेल, पण आज भास्कर बुवा हा आपला विषय आहे आणि आपण आज त्यांना आदरांजली म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत. गाणी जरी आत्ताच्या काळातली असली तरी त्या गाण्यामध्ये जे सूर आहेत, त्या गाण्यामध्ये जो विचार आहे, त्या गाण्याचा जो पाया आहे तो शास्त्रीय संगीताचाच आहे. आणि काही सुधीर फडकेंनी स्वरबद्ध केलेली गाणी सुद्धा आज आपण घेतली. सुधीर फडके हे बालगंधर्व जणू काही त्यांनी स्वतःच्या गाण्यामध्ये इतके परावर्तित केले होते. त्यांना एकदा यशवंत देवांनी विचारलं की तुमचं प्रेरणास्थान कोणतं, तेव्हा सुधीर फडके म्हणाले होते की माझं प्रेरणास्थान बालगंधर्व. बालगंधर्वांच्या खेरीज मला कुणाचीही प्रेरणा घ्यावीशी वाटली नाही. आणि बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव या दोघांना भास्कर बुवांनी वेगवेगळ्या पद्धतीचं गाणं शिकवून तयार केलेलं होतं. अवचित आले नाव तुझे ओठावर अलगद, अवचित आले नाव तुझे ओठावर अलगद, अवचित आले नाव तुझे ओठावर अलगद. मनात माझ्या श्रावण बरसे झरझर अलगद, अवचित आले नाव तुझे ओठावर अलगद, अवचित आले नाव तुझे ओठावर अलगद.
आताच्या या गाण्याचं वैशिष्ट्य असं की अशोक पत्केंनी हे संगीतबद्ध केलेलं गाणं स्वतः मुग्धाला शिकवलेलं आहे, तिच्याकडून गाऊन घेतलेलं आहे. आणि या गाण्यामध्ये बंगाली गाण्यामध्ये एक संचारी नावाचा प्रकार असतो, त्या प्रकाराचा चांगला सुगंध या त्यांच्या रचनेमध्ये त्यांनी योग्य रीतीने आणलेला आहे. आणि हा जो संचारी प्रकार आहे हा आपल्याकडे हिंदी चित्रपट संगीतामध्ये सुद्धा मुक्तपणाने वापरलेला आहे. त्याची बरीच उदाहरणं आहेत. आता तर एक कार्यक्रमच झाला होता की बंगाली संगीत आमच्या हिंदी चित्रपटात कसं कसं आलं, त्याचा एक 3 तासाचा कार्यक्रमच अलीकडे झाला होता. तर केवळ बंगाली असं नाही तर लोकसंगीताचा कितीतरी बाज आपल्याकडे संगीतामध्ये आला. कुमार गंधर्वांनी तर त्याच्यामध्ये पुष्कळ संशोधन पण केलं. आणि मगाशी मी जी आपल्याला तुम्हाला हकीकत सांगत होतो की भास्कर कृष्णराव आणि बालगंधर्व दोघांना भास्कर बुवांनी जेव्हा तालीम दिली तर तेव्हा एकदा बालगंधर्वांना एक नाट्यपद शिकवून बाहेर आले भास्कर बुवा आणि जिना उतरत होते. तर बालगंधर्वांना असं वाटलं की आता बुवा खाली उतरले असं म्हणून त्यांनी ते नाट्यगीत थांबवलं आणि जी चीज भास्कर कृष्णरावांना भास्कर बुवा त्या काळात शिकवत होते ती चीज गायला घेतली. तर हे जेव्हा खालती ऐकू गेलं भास्कर बुवांना तेव्हा ते परत जिना चढून वरती आले आणि बालगंधर्वांना त्यांनी सांगितलं की अरे ही चीज तू नको गाऊ, असं नाही की तुझ्यापासून ती चोरून ठेवायचे लपवून ठेवायचे आणि मी तुला म्हणून शिकवली नाही असं तू समज करून घेऊ नको. तुला नाट्यसंगीत गायचं आहे, तुझ्या गळ्याचं वळण वेगळ्या पद्धतीने मी तयार करतोय आणि तुझ्या गळ्याला हे झेपणार नाही, तू हे गाणं कधीच गाऊ नको किंवा शास्त्रीय संगीताकडे तू वळू नको, तुला नाट्यसंगीतासाठीच मी तालीम देतोय. आणि मास्तरला मैफली गायचे आहेत कृष्णाला, तर त्याला मी वेगळ्या मैफलीसाठी तो गायक तयार व्हावा म्हणून मी त्याला तालीम देतो. म्हणजे इतका वेगळा विचार ते करणारे होते. आणि पुलं तर म्हणतात ते नुसते गुरु नव्हते, ते गुरूंचे गुरु होते. इतकी त्यांची योग्यता होती भास्कर बुवांची. कारण ही जी 2 अगदी वेगळी व्यक्तिमत्व, तसे त्यांचे अजून शिष्य होते. बापूराव केतकर होते, नावं बरीच आहे तिकडे माझ्याकडे. एक ताराबाई शिरोडकर होत्या. केसरबाई केरकरांना सुद्धा काही काळ भास्कर बुवांनी तालीम दिलेली आहे असं ते B.R. देवधरांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर आज कसं एखाद्या मोठ्या भारतरत्न त्यावेळेला भीमसेन जोशींचा किती बोलबाला होता. मी तुम्हाला एक आता आठवण संदर्भ आला म्हणून सांगतो की पुण्यामध्ये घडलेली घटना आहे. बालगंधर्व तेव्हा अगदी उतारवयात आलेले होते आणि आपले भीमसेन जोशी नुकते तरुण वयामध्ये गायला लागले होते आणि इतकं त्यांचं नाव पटापट व्हायला लागलं की पुण्यामध्ये भीमसेनजींचं गाणं असलं की दुरून दुरून लोक यायचे आणि हॉल तुडुंब भरून जात असे. त्या दिवशी असंच झालं. भीमसेन जोशी मारुबिहाग गायला बसले होते. सुरुवात झाली गायला, द्रुतलय चाललेली होती आणि एक अगदी छोटे बुट्टेचे ग्रहस्थ असे श्रोत्यांमधनं वाट काढत काढत मध्ये जी छोटीशी जागा होती तिथे येऊन बसले गाणं ऐकायला. बुवांनी जेव्हा मारुबिहाग पूर्ण केला आणि गाणं थांबवलं तेव्हा भीमसेनजी स्टेजवरून खाली उतरले. ते जे ग्रहस्थ बसले होते त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर पुन्हा स्टेजवर आले आणि पुढचं गाणं गायले. ते जे छोटे ग्रहस्थ होते ज्यांना भीमसेनजींनी साष्टांग नमस्कार घातला ते बालगंधर्व होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे मला असं की हा जो आदरभाव आहे, हा जो मनामध्ये त्यांचा स्नेहभाव आहे किंवा जी पराकोटीची श्रद्धा आहे, ही श्रद्धा आज सुद्धा कमी झालेली नाही. आज सुद्धा आपल्याला ती दिसते. आज जी तरुण गायक मंडळी गातात त्यांना बुजुर्गांबद्दल पराकोटीचा आदर आहे आणि हा आदर पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला न्यायचं आहे ना. तर कोण भास्कर बुवा असं कोणी उद्याची मुलं आपल्याला विचारतील, तसं व्हायला नकोय. तर असं होऊ नये म्हणून सुद्धा अशा प्रकारच्या मैफली आपण घडवून आणत असतो. इथे सुधीर मोघे आपल्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं ही सगळी कलावंत मंडळी चांगल्या अर्थाने वेडी होती. ती वेडी होती, त्यांनी ध्यास घेतला, त्यांनी इतर लोकांसारखे व्यवहार केले नाहीत, हिशोब ठेवले नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर कला प्रसन्न झाली. त्यांनी श्रोत्यांना भरपूर आनंद दिला. ते असं म्हणाले की इथे वेडं असण्याचे खूप फायदे आहेत, इथे वेडं असण्याचे खूप फायदे आहेत. शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे. आणि मग एखादी केमिकल इंजिनियर झालेली तरुण मुलगी गाण्याचा ध्यास घेते. कुठे केमिकल इंजिनिअरिंग आणि कुठे गाणं, नाही का? ह्या 2 किती वेगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टींची दोन्हीची तिने त्याचा अभ्यास केला. त्याची आराधना, गाण्याची आराधना, तर आपण आता त्याचं गाणं ऐकतच आहात. तर हे सगळं विलक्षण आहे. आणि हल्लीची ही जी तरुण पिढी आहे ती किती बुद्धिमान आहे, किती प्रकारचं कामं ती करू शकते याचा आपल्याला फार आनंद होतो. म्हणून मला ह्या गायिकेला उद्देशून असं सांगावं असं वाटतं. एक हिंदी कवी आहे, त्या कवीने जी कविता लिहिली आहे जणू काही ती अशा गायकांना उद्देशून लिहिलेली आहे. तो असं म्हणतो, कहीं गम मिले कहीं खुशी मिले, कहीं गम मिले कहीं खुशी मिले, फिक्र न कर तू चलती जा, नगमों से जब फूल खिलेंगे, सुनने वाले सुन लेंगे, चुनने वाले चुन लेंगे, तू अपनी धुन में गाती जा.
फुलाली हे चांदणे फुलाली शिंपी तरात आली धरती प्रकाश वेडी ओल्या नवात झाली ओल्या नवात झाली हे चांदणे फुलाली शिंपी तरात आली धरती प्रकाश वेडी ओल्या नवात झाली ओल्या नवात झाली धरती प्रकाश वेडी ओल्या दवात झाली ओल्या दवात झाली तो स्पर्श चंदनाचा गंध यौवनाचा उधळी तरंगाला समरातल्या सणाचा तो स्पर्श चंदनाचा गंध यौवनाचा उधळी तरंगाला समरातल्या स्वराचा ही रात्र थंड होती ही रात्र थंड होती स्वप्नात रंगलेली धरती प्रकाश वेडी ओल्या दवात झाली ओल्या दवात झाली हे चांदणे फुलाली शिंपी तरात आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवात झाली ओल्या दवात झाली ओल्या दवात झाली आताच्या कार्यक्रमावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की अगदी अलीकडे जी गाणी आलेली आहेत आणि ज्या गाण्यांमध्ये खूप मधुरता आहे, गोडवा आहे, मेलडी आहे, अशीच गाणी आपल्या या गायिकेने निवडलेली आहेत. जेव्हा जेव्हा आपण आत्ताची गाणी ऐकतो तेव्हा थोडंसं नैराश्य वाटायला येतं, कारण आत्ताच्या गाण्यांमध्ये मेलडी कमी आणि रिदम जास्त. बरं, रिदम जास्त असलं तरी हरकत नाही, पण ती मेलडी इतकी विचित्र काहीतरी असते आणि त्या गाण्याला गाणं का म्हणावं असाच प्रश्न पडतो. असं आत्ताचं हिंदी चित्रपट संगीत झालेलं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा चांगलं गाणं अभावाने भेटतं. त्यामुळे नौशाद सारखा जो फार मोठा कलाकार रचनाकार आहे त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की आमची जी तरुण पिढी आहे ती पिढी असं समजते की हल्ली जी जिकडे लुंगी डान्स वगैरे सारखी गाणी आहेत त्या गाण्याला काही अर्थच नाहीये, पण ही गाणी गाणं म्हणून त्याच्यावर शिक्का बसलाय आणि तरुण पिढीला वाटतं की हेच खरं गाणं आहे आणि अस्सल गाणं जे आहे ते ह्या तरुण पिढीपासून खूप दूर गेलेलं आहे. तेव्हा आपली जिम्मेदारी काय आहे? आपली जिम्मेदारी अशी आहे की ह्या तरुण मुलांना आपण चांगलं गाणं, दर्जेदार गाणं ज्याच्यामध्ये भरपूर गेयता आहे
असं गाणं ह्या मुलांना आपण ऐकवलं पाहिजे, नाहीतर चांगल्यापासून त्यांची फारकत होईल आणि त्यांच्या पुढची जी पिढी आहे तिची तर फारच पंचायत होऊन जाईल. तेव्हा नौशाद असं त्यावेळेला म्हणाले होते की अपनी इस मिट्टी की खुशबू कुछ अलग है, अपनी इस मिट्टी की खुशबू कुछ अलग है, गाना गाने के बहाने बहुत है, दूसरों के घर भीख मत मांगो, अपने इस घर में खजाने बहुत है. तर असं त्यांनी सांगून ह्या आपल्या भारतीय संगीताचा खूप मोठा गौरव केलेला होता. यानंतर आपण जे गाणं ते अशोक पत्कींनी स्वरबद्ध केलं आणि एका चित्रपटात आई शपथ या चित्रपटातलं गाणं आहे. एकदा अशोक पत्कींनी काय सांगितलं होतं ते गाणं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. फार छान आठवण सांगितली होती. आपण ह्या गाण्याचा आधी आस्वाद घेऊ. दिसचार झाले मला हो पाखरू मोना. दिसचार झाले मला हो पाखरू मोना. दिसचार झाले मला हो पाखरू मोना. पान
मनातल्या कोमल भावना व्यक्त करणारं, गोडव्याने ठासून भरलं असं हे छान गाणं आता आपण ऐकलं. अशोक परकी यांनी इतक्या चांगल्या चांगल्या गाण्यांची भेट आपल्या रसिकांना दिलेली आहे. आणि त्यांच्या सहवासात जर तुम्ही आलात तर काही आठवणी ते सांगतात आणि त्या आठवणी आम्हा निवेदकांना दुसऱ्यांना सांगता येतात, कार्यक्रमातून त्यांचा उल्लेख करता येतो. एकदा त्यांनी आज असं सांगितलं होतं की रविशंकर जेव्हा अमेरिकेला गेले होते आणि तिथे त्यांचे कार्यक्रम होत होते तेव्हा त्यांना काही श्रोत्यांनी असं विचारलं की ज्या भारतवर्षातून तुम्ही आलेला आहात तिथे आम्ही असं ऐकलंय की तानसेन नावाचे एक फार मोठे गायक होऊन गेले आणि ते जेव्हा मल्हार गात असत तेव्हा आकाशातून पावसाच्या धारा सुरू होत असत असं आम्ही ऐकलंय, तर हे खरं आहे का? तर रविशंकर यांनी त्यांना असं उत्तर दिलं की तुम्ही जसं ऐकलंय तसं मी पण ऐकलंय, पण ते फार पूर्वी होऊन गेले, त्यामुळे खरं आहे असं मी ठासून म्हणू शकत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुमच्यातले जे काही 4 अतिशय चांगलं ऐकणारे श्रोते असतील ते माझ्या समोर बसवा, मी त्यांना आसावरी राग सतारीवर ऐकवेन आणि पहिल्या माझ्या 5 मिनिटाच्या आलापीतच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतील याची मी ग्वाही देतो. इतका आमच्या भारतीय संगीताचा प्रभाव आहे असं रविशंकर यांनी त्यांना सांगितलं आणि ते भारावून गेले लोक. ते म्हणाले की असं जर असेल तर अशी पराकोटीची सिद्धी असलेली माणसं खरोखर तुमच्या देशामध्ये होऊन गेली असणं अगदी शक्य आहे आणि हे केवळ आख्यायिका आहे असं आम्ही आता म्हणू शकत नाही, कारण तुमच्या सतारीचा प्रभाव, तुमच्या सतारीतली आलापी, त्याच्यातून होणारा हृदयाला कंपना जी होतात त्याचा प्रभाव आम्ही केवळ आज ऐकतोय असं नाही, आम्ही वर्षानुवर्ष त्याचा आनंद घेतोय, अनुभव घेतोय. तर अशी अशोक पत्कींच्याकडे आठवणींचा खजिना आहे. त्यांचं पुस्तक अवश्य आपण वाचा, फार चांगलं पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं. त्यांचं आत्मवृत्तच आहे ते. आणि किती कठीण परिस्थितीतून ते वर आले, किती श्रम त्यांनी केले, किती धक्के खाल्ले, अपमान पचवले, हे सगळं त्या पुस्तकामध्ये त्यांनी अत्यंत मोकळेपणा दिलेलं आहे. आणि आपल्याला जर वेळ झाला तर आपण ते अवश्य वाचा. यानंतरचं जे गाणं आहे ते वैशाली सामंत यांनी गाऊन आणि अवधूत गुप्ते यांनी सुरबद्ध करून फार छान असं वेगळं गाणं आहे. त्याचे अर्थात राधा आणि कृष्ण यांच्या विलक्षण अशा प्रेमाची साक्ष देणारं गाणं, वृंदावनी सारंग हा का लावी घोर जीवाला, अशी त्याची सुरुवात आहे. आपण त्या गाण्याचा आता आनंद घेऊया. वृंदावनी सारंग हा कालावी घोर जीवाला,
हा आमचा जो तबलावादक कलाकार आहे प्रसाद पंडित. टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद आहे. आम्ही गोव्याला गेलो होतो आणि तिथल्या देवस्थानाच्या समोर आमचा गाण्याचा कार्यक्रम होता. अवधूत गुप्तेंच्या बरोबर आपण गेलो होतो तेव्हाची गोष्ट. अवधूत रेगेंच्या बरोबर गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे. 4 तास कार्यक्रम झाला आणि 4 तास मध्यंतर न घेता ह्या तबला वादकांनी इतका सुंदर कार्यक्रम त्या दिवशी सगळ्यांना दिला. सांगायची गोष्ट अशी की तबला वाजवता येणं हा एक भाग झाला, पण सुगम संगीताला तबला वाजवता येणं ही त्यातून फार वेगळी एक गोष्ट आहे. आणि आत्ताची जी गाणी आहेत त्या गाण्यामध्ये पिकअप वेगवेगळ्या ठिकाणी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी विराम आहे. हे आत्ताचं गाणं असेल किंवा त्याच्या आधीचं जे आपण ऐकलं ते गाणं सुद्धा त्या गाण्याकरता जे तबलावादन आवश्यक असतं ते पारंपरिक पद्धतीचं तबलावादन नाही आहे. त्याच्यामध्ये कधी कधी बोंगोचा इफेक्ट द्यायला लागतो, कधी ढोलकीचा नव्हे ढोलकचा इफेक्ट द्यावा लागतो आणि हे सगळं तबल्यातून करावं लागतं. आणि पतंगेसारखे जे गुरु ज्यांना लाभले आणि ज्यांनी उत्तम शिष्य घडवले त्या उत्तम शिष्यांपैकी एक असा हा प्रसाद पंडित आहे. त्याची पत्नी पूनम प्रसाद पंडित ही पण एक फार मोठी कलाकार आहे. आता जरी ती संवादिनी वाजवत असली तरी ती गाणारी, फार चांगली गाणारी आहे. तिथेही कार्यक्रम तिकडे होत असतात. आज गोरेगावला कार्यक्रम होता बरोबर, तो कार्यक्रम करून ती या ठिकाणी इथे आलेली आहे. आणि अशी ही दोन्ही पती पत्नी संगीताच्या सेवेमध्ये अविरत असतात आणि ती तर खूप दूर नवी मुंबईत कुठेतरी ती शाळेमध्ये नोकरीला ऐरोलीला जाऊन ती नोकरी करते, राहते गिरगावामध्ये. किती यातायात असेल तुम्ही कल्पना करू शकता. पण इतकं असून सुद्धा आपल्या संगीत कलेशी अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहून ती काम करते. म्हणून तिच्या हातात आज हार्मोनियम इतकी चांगली वाजते. आणि गाणं तर मला वाटतं एकदा इथे वाडीत झालेलं आहे. तर मी तेव्हा नव्हतो, पण मला नंतर कळलं की इथे गाणं झालेलं आहे म्हणून. असं यानंतर आपण श्रीधर फडकेंनी ज्या बऱ्याच वेगवेगळ्या रचना केल्या त्यातली आगळी वेगळी रचना, कोणी म्हणणार नाही की श्रीधर फडकेंची रचना आहे, कारण त्या रचनेमध्ये नाट्यसंगीताचा बाज आहे आणि नाट्यसंगीतच जणू काही ते आहे की काय असं वाटेल इतकं ते प्रभावी असं गाणं आहे. हल्ली काय आहे, प्रेम हा विषय वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला येऊन भेटतो. गदिमांनी प्रेमगीतं लिहिली, मंगेश पाडगावकरांनी लिहिली, आत्ताचे जे वेगवेगळे कवी आहेत ते सुद्धा प्रेम हा विषय चांगल्या पद्धतीने हाताळताना आपल्याला दिसतात. पण त्याच्यामध्ये जो पहिला एक गहिरेपणा होता, पहिली जी वृत्ती होती समर्पणाची, ती आता दिसत नाही. आता माझ्या ओळखीचा एक छोटा मुलगा मला सांगतो, कॉलेजमध्ये जाणार आहे तो मला म्हणाला, काका आता दिवस बदलले, तुम्हाला ते पहिला प्यार हे गाणं माहिती आहे का? मी म्हटलं हो, ते गाणं प्रसिद्ध आहे, मला ते माहिती आहे. त्याच्यात म्हणाला मी बदल केलेला आहे, आता कॉलेजमध्ये असे दिवस आलेत, पहिला प्यार है दूसरी तीसरी बार है, जल्दी से हाँ कह दो वरना चौथी भी तैयार है. तर असे दिवस तेव्हा नक्की नव्हते. आता जुन्या आठवणी तुला आठवतात का, येतात का, अशा पद्धतीने ती त्याला विचारते. सजना पुन्हा स्मरशील ना सारी आठवण.
मगाशी अनावधानाने मी जे सांगितलं त्याची आता दुरुस्ती करतो. यानंतरचं जे गाणं आहे ते वैशाली सामंत यांनी गायलेलं आणि अवधूत गुप्तेंनी स्वरबद्ध केलेलं. तर हे गाणं सादर करण्यापूर्वी इथे बसलेल्या श्रोत्यांना शेपटा कविता आठवते का? नसली आठवत तर मी आता उद्धृत करीन. बऱ्याच जणांना ती माहिती आहे, पण काही मला नवीन लोक असे दिसतात की त्यांना ती ऐकायला आवडेल आणि ज्यांनी पूर्वी ऐकले त्यांना पुनःप्रत्ययाचा नक्की आनंद मिळेल. जगन्नाथ रत्नपारखींनी ही कविता लिहिली आणि निवेदकांवर खूप मोठे उपकार करून ठेवले. कारण सगळ्या कार्यक्रमातून एकतरी असं गाणं येतं की त्या गाण्याला ही कविता जोडता येते, आणि जर का जोडता आली नाही तर येणं प्रकारेनं निवेदक मंडळी त्या कवितेचा उल्लेख करतात आणि टाळ्या मिळवतात. वास्तविक त्या टाळ्या जगन्नाथ रत्नपारखींसाठी असतात, कारण त्यांची ती कविता आहे. हा मुलगा आहे तो 4थ्यांदा SSCच्या परीक्षेला बसलाय, कारण आधी 3 वेळा तो नापास झालेला आहे. आणि हे जे अपयश आहे पचवणं कठीण आहे. आणि त्याला वडिलांनी सांगितलं की आता जर तू नापास झालास तर तुझं नाव मी शाळेतून काढून टाकेन आणि गावाला येऊन तुला शेती करावी लागेल. तर मग ती कविता रत्नपारखी असं लिहितात की ते म्हणतात त्या मुलाची कैफियत त्याच्याच शब्दात सांगतात. SSCचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं, एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा उत्सुकतेचा, आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशी. ते नाही उभ्या पेपरात, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले मजला जगणे आता गावी खेड्यावर. केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा, पिळीत शेपट्या आता बैलांच्या जगतो हा राजा. शेतीवरती मोटेवरती माझी उपजीविका, शिक्षणाचं मी आज पारखा, शुभदा प्राध्यापिका. आता यानंतरचं जे गाणं आहे त्या गुलाबी हवेनी पुन्हा या तरुणाला वेड लागलेला आहे. आणि कसं वेड लागलंय तर तो गाण्यातून सांगतो. आपण आता ते गाणं ऐकूया. ही गुलाबी हवा वेड लावीची वाट, ही गुलाबी हवा वेड लावीची वाट. हाय श्वास अडपुळे माळवा, गुलाबी हवा
आतापर्यंतची जी जी गाणी आपण ऐकलीत ही सगळी गाणी डायरीमध्ये मी वाचली आणि काही काही गाणी तर मला असं वाटलं की ह्या गाण्यांना कशी काय बुवा चाल दिली असेल, कारण त्या गाण्यांना चाल बांधणं हे एक मोठं आव्हान माझ्या मते होतं. अर्थात मी काय मोठा कोणी संगीतकार नव्हे, पण एक सामान्य श्रोता या दृष्टीने आपल्याला पण कधी कधी असा प्रश्न पडतो की काही काही चाली असतात, विशेषतः आरती प्रभू यांची जी काही गाणी आहेत त्या गाण्यांना हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलंय आणि जेव्हा नुसतंच आरती प्रभूंचं आपण कवितेचं पुस्तक घेऊन ते वाचतो तेव्हा त्याचं कधी गाणं होईल असं आपल्या ध्यानीमनी नसतं, पण त्याचं गाणं होतं, ते लोकप्रिय होतं, सगळ्यांना ते आवडतं. म्हणजेच काय की त्याला जेव्हा संगीताचा, सुराचा आणि तालाचा स्पर्श होतो तेव्हा त्याची पातळी कुठल्या कुठे वर जाते आणि त्याची त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा आपल्याशी जास्तच आपण त्याच्याबद्दल कौतुक करायला लागतो, कारण आपल्याला तो आनंद जास्त मिळायला लागतो. मग पाडगावकरांच्या सारखा एखादा कवी असं लिहितो की कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठावरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. शब्द शब्द रिते शब्द त्याचं काय करणार, तळफुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार. आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं. करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल, करून हिशेब धूर्त खूप काही मिळेल, पण फुल का फुलतं हे कसं कळेल. फुलपाखरू झाल्याखेरीज फुल नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावरती असलं जरी छापलं, ओठावरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. आणि म्हणून दिदावर, ज्याला म्हणतात दिदावर याने की जो रसिक आहे, जो पाहणार आहे, जो आस्वाद घेणार आहे त्याला दिदावर म्हणतात. आणि मग एक गालिब सारखा शायर लिहितो, हजारों साल हुए नरगिस अपनी बेनुरी पर रोती है, बहुत मुश्किल से होता है यारो चमन में दीदावर पैदा. तर असा जो ते श्रोता जो समोर बसलेला असेल तर गायकाला खूप प्रोत्साहन मिळतं आणि कितीतरी गाणं तो गातो. कार्यक्रम जर 3 तासाचा ठरलेला असेल आणि श्रोते जर छान पद्धतीने ऐकत असतील तर तो 3 तासाचा कार्यक्रम 4 तास कधी होतो ते श्रोत्यांनाही कळत नाही, त्या गायकाला सुद्धा कळत नाही. पण आज आपल्यावर वेळेचं बंधन निश्चित आहे, ते आज आपण पाळणार देखील आहोत. अजून 2च गाणी आमच्या या कार्यक्रमामध्ये आहेत. एक तर आता असं गाणं आहे की आपल्या वाडीच्याच रहिवासी आरती अंकलेकर टिकेकर यांनी गाऊन ते अत्यंत लोकप्रिय झालेलं गाणे अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेलं, उगवली शुक्राची चांदणी. अजय अतुल बरोबर नाही का? परब, अच्छा, अजित परब त्यांनी संगीतबद्ध केलं. ओके, हां हां, ठीक आहे ठीक आहे. माझ्याकडे जी नोंद आहे त्याप्रमाणे मी बोललो, मला क्षमा करा. तर आपण आता त्या गाण्याचा आस्वाद घेऊया. धनी
शेवटचं घे. शेवटच्या गणपती घे. लवल